आमचं नाव अमृत कारवेकर आणि सौ अर्चना कारवेकर. आम्ही पुणे वडगाव शिरी इथून आलेलो आहे. आम्हाला हा देवराई कॅम्पिंगचं ॲक्च्युली हे आज आमच्या एका मित्रांनी सजेस्ट केलं होतं. तिथे तुम्ही देवराई कॅम्पिंगला जावा आणि येणार तो पाहण्यासारखा आहे. तुम्हाला एकदम वेळ आहे. तुमचं तिथं काय पैसे एकदम कारणे लागतात आणि त्या हिशोबाने मग आम्ही एक 15 दिवसापूर्वी प्लॅनिंग केला होता. त्या हिशोबाने आम्ही आलो. त्यानंतर येताना आम्हाला पहिल्यांदा तिथं आम्ही श्रीवर्धनला आलो. श्रीवर्धनपासून राईट मारल्यानंतर थोडं आतमध्ये आल्यानंतर असं वाटलं की अरे आम्ही इकडं उगाचच आलो, कारण की आतमध्ये पूर्ण मोकळं काही नाही. आणि जिथं हे देवराई कॅम्पिंगचं प्लेस होतं तिथं तर पूर्ण जंगलामधून आलतो. आम्हाला येताना भीती वाटत होती, पण आतमध्ये आल्यानंतर आम्हाला एकदम आश्चर्य वाटलं की इतक्या आतमध्ये पण काहीतरी असू शकतं. माझं नाव अर्चना कारवेकर. मी पण पुण्यावरून, म्हणजे मी पण ॲक्च्युली सातारचे. मी जिथं निसर्गरम्य वातावरण आहे त्या भागातली आहे मी महाबळेश्वरची. आणि इथं आल्यावर इतकं सुंदर वाटलं की म्हणजे आती येताना असं मला वाटलं की हा कुठून ह्यांनी शोधून काढलाय हा प्लॅन. पण आत एंट्री केल्यावर एक दिवस थोडा 1 तास 2 तास झाल्यावर नंतर मग जशी मुलं स्विमिंग टँकमध्ये गेले, नंतर इथलं जेवण, परत इथलं निसर्गरम्य वातावरण. सकाळी आम्ही थोडंसं चंद्राची म्हणजे टेलिस्कोपवर जी माहिती सरांनी आम्हाला दिली ती एकदम अप्रतिम होती की पैसे देऊन सुद्धा सिटीसारख्या ठिकाणी हे बघणं मिळत नाही आजकालच्या मुलांना. आणि इथं आल्यावर जे वातावरण जे मिळतंय आत्ता मला खाणं, माझ्या दोन्ही मुलांना म्हणजे खाण्याचे प्रकार, माशांचे वेगवेगळे प्रकार इतके म्हणजे सुंदर ताईंनी केले होते सगळा स्वयंपाक. तो बघून मी नेक्स्ट टाइम मी अजून एक प्लॅन करील असं मला वाटतंय. आणि माझे फ्रेंड लोकांना पण सांगितलं देवराई कॅम्पचा ॲड्रेस, आणि परत मी स्वतः येईल. असा एकदम छान अनुभव मला इथं आल्यावर मिळाला. आणि इथली जी माणसं आहेत ती माझ्या घरातल्यांसारखीच वाटली. इतकी सुंदर माणसं आहेत, इतकी सुंदर सर्व्हिस आहे इथे. आणि पाणी, परत जेवण, राहण्याची सोय, स्वच्छता आणि प्रत्येक गोष्ट अप्रतिम आहे. आणि वर जे राहण्याचं नैसर्गिक फैल आहे. आत्ता मी 5 वाजता एंट्री केली मी वरती खालच्यापेक्षा अजून सुंदर रूम आहेत त्या, की असं वाटतंय की नेचर बघूनच जाऊच नाही आता, तिथंच राहावं असं वाटायला लागलेले. खूप छान आहे. सरांनी जी आम्हाला सर्व्हिस दिली त्याबद्दल सरांचे आम्ही आभार मानतो की नेक्स्ट टाइम आम्ही येऊ त्यावेळेस पण अशीच करा. सरांनी त्यांचे आभार मानत म्हणून सकाळी त्यांनी आम्हाला टेलिस्कोपचा जो लेक्चर दिलं त्यानंतर त्यांनी आम्हाला